कधी-कधी नातं आपल्याला हवं असतं म्हणून नव्हे, तर परिस्थिती आपल्याला त्यात ढकलते म्हणून घडतं. सोनाली आणि आदित्यची हीच कथा आहे. एक शांत, संयमी मुलगी आणि एक रागीट, दुराग्रही मुलगा. दोन विरुद्ध स्वभाव, पण एकाच नात्यात बांधले गेलेले. घरात लग्नाची तयारी सुरू आहे. सोनाली खोलीत बसलेली आहे. हातात एक पुस्तक आहे, पण मन मात्र दूरवर. तिची आई खोलीत येते आणि म्हणते, "अगं सोनाली, साडी इस्त्री झाली का?" पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी लिंक कमेंटमध्ये दिलेली आहेत. धन्यवाद.